मानवी आयुष्यात सर्वोच्च जर कोण असेल तर तो शेतकरी आहे. तुम्ही म्हणाल असं कसं काय, बाकीचे आहेत ना खूप मोठे मोठे. हो, नक्की आहेत, पण मी सांगतो तुम्हाला सर्वोच्च शेतकरी का आहे. कारण आपण जेव्हा आजारी पडतो तेव्हा डॉक्टर लागतात, घर बांधताना इंजिनियर लागतात, शिक्षण घेताना शिक्षक लागतात. तसंच सर्व बाबतीत, सर्वच प्रोफेशन्स, व्यवसाय या बाबतीत साधारणतः कधी गरज असेल तेव्हा त्यांच्याशी आपला संपर्क येतो. पण शेतकरी हा एकमेव असा व्यक्ती आहे की ज्यांच्याशिवाय आपल्या प्रत्येक दिवसाची सुरुवातच होत नाही. बघा, दररोज उठल्यानंतर पहिला आपण काय खातो? नाश्ता करतो, चहा पितो. नाश्ता करायला लागला, उपीट खावा, पोहे खावा, शेतकऱ्यांकडून आलेला आहे. चहाची कशी काय निर्मिती? चहापूड शेतकरी, साखर शेतकरी, दूध शेतकरी. बघितला, म्हणजे दिवसाची सुरुवातच शेतकऱ्यांमुळे होते आपली. दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण, आधीमध्ये काही लागलं, सर्व शेतकऱ्यांनी निर्माण केलेलं आपण खात असतो. म्हणजे बघा, आपली सर्वात प्रमुख एक नंबरची जर गरज काय असते तर ती आहे अन्न. आणि त्या अन्नाची निर्मिती करतो तो अन्नदाता शेतकरी. सगळे पदार्थ बघा, आपण जे काही तुमच्या आवडीचे असतील, खात असाल, काय असाल, ते सगळे शेतकऱ्यांपासूनच निर्माण झालेले. आणि शेतकरी काय करतो? अत्यंत खडतर परिश्रम करून, काबाड कष्ट करून ते पदार्थ पिकवतो, ज्यामुळे आपली बेसिक गरज, प्रमुख गरज असणारी अन्न हे शेतकरी आपल्याला पुरवतो. बाकीचे सगळे प्रोफेशन आता मी जे सांगितले किंवा इतर सगळे खूप महान आहेत, खूप महत्त्वाचे आहेत, अत्यंत महत्त्वाचे आहेत, पण शेतकरी नंबर 1 आहे. का ते कळालं ना? कारण ज्याशिवाय आपण जगूच शकत नाही अशी गोष्ट आपल्याला शेतकरी देतो, ते म्हणजे अन्नधान्य. म्हणून शेतकरी हा सर्वोच्च आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नेहमी सन्मानाने वागवा, त्यांचा आदर करा, त्यांच्याबद्दल आपल्या मनात नेहमी चांगली भावना असावी. व हा शेतकरी जो आपल्याला खाऊ पिऊ घालतो तोही सुखी राहायला हवा, ही भावना आपल्या मनात नक्की हवी. आपला शेतकरी नेहमी सुखात राहायला हवा, असे आपण सर्वांनी विचार करायला हवा. थँक्यू.